जयश्रीताईंना मतदान म्हणजे फक्त तुम्ही झेडपीच्या एखाद्या सदस्याला मतदान करत नाही, भविष्यातल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना मतदान करताय. ते मतदान मागताना काय म्हणतात की आमच्यावर अन्याय झालाय, तुमच्यावर अन्याय झाला म्हणजे बेळंकीवर अन्याय झाला असं नाही. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट. आणि खरं अतिशय चांगलं बोलले. म्हणजे आपण घरी गेल्यानंतर विचार केल्यानंतर मला खात्री आहे की मतदाना दिवशी बेळंकी गाव हे कमळालाच लीड देईल एवढं चांगलं भाषण आपण कोरे साहेबांनी बोललं. कारण की कामाच्या बाबतीत आपल्याला बोलण्यासारखं भरपूर आहे. 51 कोटी रुपये जर भाऊनी बेळंकी गावाला या 10-15 वर्षात निधी दिला असेल, 51 कोटी म्हणजे जोक नाही. अनेक कोण करू शकतंय, सत्ताधारी आमदार करू शकतो. आज तुमच्याकडे अनेक जण मतं मागायला येतील, अनेक जण यांच्यावर टीका करतील, पण ते हे सांगू शकणार नाहीत की 18 तारखेला आम्हाला कामाला फंड कोण देणार आहे. ते सांगू शकणार नाहीत की 18 तारखेला मी काम गावातलं करणार आहे. ते फक्त टीका करणार, आप्पा बाद आहेत काय, कोरे साहेबांचं काम बाद आहे काय, या गोष्टीवरच त्यांनी मतं मागणार. पण ही माणसं ठाम तुम्हाला सांगू शकतील की 18 तारखेला बेळंकीचं एखाद्या विकासाचं काम असेल तर ते आम्ही करतो, 18 तारखेला एखाद्याला अडचण आली तर ते आम्ही करतो. तर हे कशासाठी बोलतायत? कारण की या मतदारसंघाचे आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत, या जिल्ह्याचे पालकमंत्री भारतीय जनता पार्टीचे आहेत, आणि खालचं वर जरी झालं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर सत्ता सुद्धा भारतीय जनता पार्टीचीच येणार आहे. आणि त्यामुळं मला खरं काम करणाऱ्या माणसाला मतं मागत असताना मी काम केलं सांगायला लागतं. ही शोकांतिका आहे आजच्या राजकारणाची. कारण की माणूस एवढा धडपडतोय की आमदारांच्या ऑफिसमध्ये कधी भेटलेला असू दे, चंद्रकांत दादांपाशी भेटलेला असू दे, कधी आप्पा स्वतःच्या कामासाठी कधी येत नाहीत. माझ्या गावातलं हे करायचं आहे, माझ्या मतदारसंघातलं हे करायचं आहे, म्हणजे 24 तास सतत जनतेची सेवा करणं, 24 तास सतत आपल्यासाठी राबणाऱ्या लोकांची सेवा करणं. आणि जर काम करत असताना जर ह्या माणसाची वेळ आता असेल तर आपल्यासारख्यांची जबाबदारी आहे की कशाचाही विचार न करता. मला आवर्जून सांगावं लागेल की भाऊनी फंड दिला, आपणच उल्लेख केला, पण बेळंकी सारख्या गावामध्ये असेल, त्या मतदारसंघामध्ये असेल, भाऊनी फंड देताना तो माळी समाजाचा आहे, तो मराठा समाजाचा आहे, तो दलित आहे, हे कधीच बघितलं नाही. आणि त्यामुळे आपण मतदान करताना कशाला जात बघायची, आपण मतदान करताना कशाला गटतट बघायचं, आपण मतदान करताना आपल्याला फक्त भारतीय जनता पार्टीच बघावी लागेल, एवढीच मी तुम्हाला विनंती करतो. खरं तर अनेक लोक येतील, ही लोक सांगताना काय सांगतायत की 50 कोटी रुपये भाऊनी दिले. आप्पा काय सांगतायत की मी 5 वर्षात हे काम केलं, 10 वर्षात हे काम केलं. पुढची लोक येणारी तुम्हाला काम केलं म्हणून सांगणार नाहीत, कारण की काम केलं म्हणून त्यांच्याकडे काही शब्द नाही आणि भविष्यात काय करणार आहे ते तुम्हाला सांगू शकणार नाहीत. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी विचार करायचा आहे. 10-15 दिवसाचा भावनिक, 10-15 दिवसाचा आर्थिक विचार करून जर 5 वर्ष आपली नुकसानात घालवायचे आहेत काय, ह्याचाही विचार तुम्ही कधीतरी केला पाहिजे. आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की वातावरण काही असू दे, आजकाल नेत्यांवरनं इलेक्शन ठरत नाही, जनता काय ठरवाल तेच निवडून येतोय. त्यामुळे कोण कुठं जरी असलं तर सामान्य जनता महत्वाची आहे. कारण की वैयक्तिक अन्याय होणं वेगळं. उमेदवार आता तुमच्याकडे प्रचाराला फिरतात ते असं कधी म्हणले नाहीत की बेळंकीवर अन्याय झालाय. ते मतदान मागताना काय म्हणतात की आमच्यावर अन्याय झालाय, तुमच्यावर अन्याय झाला म्हणजे बेळंकीवर अन्याय झाला असं नाही. अन्याय बेळंकीवर झाल्यानंतर आम्ही मतदान बदललो असतो. सुरेश भाऊ खाडेने जर बेळंकीला फंड दिला असेल, आज मला मी खात्रीनं सांगतोय, मी भाऊंच्या सोबत असतोय, पालकमंत्रींच्या सोबत असतोय, झेडपीला तुम्ही मतदान करत असताना मी इथल्या नेते मंडळींना आवर्जून सांगतो की जयश्रीताईंना मतदान म्हणजे फक्त तुम्ही झेडपीच्या एखाद्या सदस्याला मतदान करत नाही, भविष्यातल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना मतदान करताय, एवढंच मी तुम्हाला सांगतो. आणि तुम्हाला आता विचार करायचा आहे की आपल्याला एखाद्या अध्यक्षाला निवडून द्यायचं आहे, काही सदस्याला निवडून द्यायचं आहे. तुम्ही जर अध्यक्ष म्हणून जयश्रीताईंना पाठवाल तर मी खात्रीनं सांगतो की जिल्ह्यात कुठं काम झालं नाही एवढं काम आहे एरंडोली मतदारसंघात हा माणूस आहे. कारण की खात्री आहे काम करणारा माणूस आहे. एक रुपया जर मिळत असेल तर ते माझ्या गावासाठी मिळाला पाहिजे, तो माझ्या पंचायत समितीच्या इथे मिळाला पाहिजे, माझ्या झेडपीच्या इथे मिळाला पाहिजे. आज मला आवर्जून सांगावं लागतंय की सलगर गावचं जरी तुम्ही उदाहरण दिला तर ग्रामपंचायतीची इमारत आप्पाच्या संकल्पनेनं बांधतायत. मला वाटते जिल्ह्यामध्ये कुठंच अशी ग्रामपंचायत नसेल, आज अनेक फंड असेल. आज बेळंकी सारख्या मंदिराला जे ऐतिहासिक मंदिर आहे ते काम भाऊ, मला वाटते भाऊनी फंड दिला, त्याला 6 कोटी रुपये दिला. आणि याची जाणीव कोणाला नसेल तर मला एवढं माहिती आहे
की आम्ही जिल्ह्याचा ज्यावेळी विचार करत असतोय, ज्यावेळी हे मंदिर तयार होईल तर बेळंकी हे जिल्ह्यातलं अतिशय ऐतिहासिक मंदिराचं केंद्र बनेल आणि त्यावेळी तुमची पर्यटनाची व्याप्ती अनेक वाढणार आहे. पण हे करत असताना जर सुरेश भाऊ खाडे आपल्याला कशाचाही विचार न करता गावच्या विकासासाठी एवढा पट देत असतील तर आपली पण आता काळाची गरज आहे की भाऊंना आपण इथं मतदान रूपी आशीर्वाद द्यायचा आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं की जयश्रीताईंना मतदान देत आहे म्हणजे फक्त सदस्य म्हणून देत नाही तर जिल्हा परिषदेचा भविष्याचा अध्यक्ष म्हणून मतदान देत आहे. आणि याच्या उलीकडे आहे की ज्यावेळी ही सगळी मंडळी निवडून येतील याचा लेखाजोखा ज्यावेळी महाराष्ट्राच्या पटलावर मांडला जाईल तर येणाऱ्या 6 महिन्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा सुरेश भाऊ खाडे राज्याच्या मंत्रिमंडळात दिसतील. आणि हे जर करायचं असेल तर आपल्याला खालचे दोन्ही उमेदवार झेडपीचा असतील पंचायत समितीचे उमेदवार आपल्याला निवडून देणं ही काळाची गरज आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की नुकत्याच महापालिकेचे इलेक्शन झाले, आम्ही महापालिकेचे इलेक्शन लढल्या, राहिलेल्या 2-3 दिवसात या विकासाच्या दृष्टीनं मत मागायला काय नाही. त्यामुळं कोणतर जातीपेतीचं राजकारण करेल, तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न करेल. पण मला अभिमानानं सांगावं लागतंय की 1500ला विकणारी बेळंकीची जनता नसेल. त्यामुळं तुम्ही पैसे द्यायला येणाऱ्याला हेच सांगा की 18 तारखेला तुझे पैसे संपणार आहेत, 18 तारखेला मला काम पाहिजे आहे. आणि काम करणारी माणसं ही भारतीय जनता पार्टीची आहेत. आणि कुठल्याही परिस्थितीत तुम्ही बेळंकी गावातनं भारतीय जनता पार्टीला लीड द्या. आत्ताची परिस्थिती खरं तुम्हाला सांगतो लक्ष वेधण्यासारखी आहे. कारण की जिल्ह्यात असं वातावरण झालं की बेळंकीचे नेते एकीकडे आहेत आणि जनता एकीकडे आहे. आणि आता खरी कसोटी जनतेची आहे. तुम्ही जर लीड दिलं तर मी खात्रीनं सांगतो की सुरेश भाऊ खाडे आपण सांगाल तेवढा निधी बेळंकीसाठी देतील. कारण की त्यांच्याही शेवटी ईर्षेचा प्रश्न असतो. आणि जर त्या माणसानं आपल्याकडे फंड देताना जर कमी जास्त केला नसेल तर आपण पण मतात कमी जास्त करू नका एवढी विनंती करतो. आणि ज्या पद्धतीनं राबणारी लोक आहेत, गेले 30-40 वर्ष हे कुटुंब राबतंय. कोरे साहेबांचा पेशा आहे शिक्षकांचा आहे, म्हणजे काम करणारी माणसं आहेत, ही काय घरं भरणारी माणसं नाहीत. या लोकांचा उद्दिष्ट जे आहे की आपल्या दारात येणारा माणूस तो कुठल्या जातीचा आहे, तो कुठल्या गटाचा आहे, तो श्रीमंत आहे गरीब आहे हे न बघता आपल्याकडे एखाद्या अपेक्षेनं काम घेऊन येतोय आणि त्याचं कामच करायचं आहे ही भावना घेऊन हे लोक काम करतायत. त्यामुळे मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की येणाऱ्या मतदानाच्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या इथं मतदान करून आमच्या सगळ्याच टीम. आता विरोधक सांगतायत काय सांगतायत, विकासाची कामं किती सांगतायत विरोधक आपल्या सभामधून, आपल्या भाषणामधून, आपल्या कॉर्नर सभेमधून बेळंकीसाठी आम्ही हे करणार आहे किंवा चांगलं काय करणार आहे. एखादा तरी मुद्दा येतो का? त्यांच्या भाषणातून मुद्दे कोणते आहेत? आमच्यावर अन्याय झाला, तानाजी पाटलाला पाडायचं. आणि तानाजी पाटलाला पाडायचं त्यासाठी तयारी करा, लोकांची सेवा करा, लोकांचा गावचा विकास करा. आपापच तानाजी पाटलाला लोक पाडतायत, तुम्ही पाडायची काय गरज आहे? तुम्ही जर विकास केला, विकासाचा आराखडा जनतेपुढे ठेवला आणि त्या पद्धतीने तुमची वाटचाल चालली असेल, तुम्ही पाडायची गरजच नाही. जनताच सांगते ना तानाजीराव तुम्ही घरात बसा. पण जो माणूस काम करतोय, ही तो उदाहरण आहे सलगरचं. आपल्या 6 किलोमीटर अंतरावरती 10 वर्षापूर्वी सलगरची अवस्था काय होती आणि आज सलगर काय आहे, याच्यामध्ये मोलाचा वाटा तानाजीराव पाटलांचा हे मान्यच करावं लागेल आपल्याला.